फलंदाज सुहास. पहिला चेंडू घेऊन दादा पाटील इथे बॅटची कडा येऊन फाईनल क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल करत होता, परंतु तिथे चांगलं क्षेत्ररक्षण आणि बाळा यांचं चांगलं क्षेत्ररक्षण आणि एकच धाव. स्ट्राईकवर असतील ते सुहास. स्ट्राईकवर असतील युनिफॉर्म व्यापार सुहास. आता पाहिलं तर एक चौकार, त्यानंतर त्यांना मोठे फटके अद्याप करता आले आणि पाहिलं तर तशी स्ट्राईक देखील त्यांना मिळालेली नव्हती, परंतु आता स्ट्राईकवर आहेत. काय करतात ते पाहावं लागेल. फील्ड्समध्ये थोडे चेंजेस पाहायला मिळतात जरूर आपल्याला. जर आपण पाहिलं तर भावसो लॉंग ऑनला तैनात, तर लॉंग ऑनला पाहिलं तर योगेश आणि त्यानंतर पॉइंटला खेळाडू असतील कव्हरला दीपक ढगे आपण जरूर पाहतोय. त्यानंतर मिड विकेटला आपण चैतन्यांना. अगदी हा उंचावर मारलेला फटका, तिथे 6 धावा. अगदी वाऱ्याच्या दिशेने मारलेला हा फटका, अगदी वारे देखील मदत करते. चेंडू अगदी बाहेर लांबचा फेकून दिला. 6 धावांसाठी षटकार. याबद्दल बोललो होतो सुहास यांना स्ट्राईक मिळत नव्हती आणि त्यांनी मात्र पहिल्याच दुसऱ्या चेंडूवर अगदी मोठा प्रहार दादा पाटील यांच्यावर. सुहास ऑन फायर. सुहास मात्र सांगतात की मला थांबून चालणार नाही. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. तिथे थर्ड मॅन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक धावतील, परंतु चेंडू ट्रॅव्हल करेल. 4 धावा. सीमा पार चकार. आणि आउटफिल्डचा जर विचार केला तर अगदी तेच गतिमान आउटफिल्ड येतील या मैदानातील पाहिली तर. सुरुवातीला अगदी 2 षटक पाहिलं तर आपण कुठेतरी धावा रोखल्या होत्या, परंतु आता थोडस अटॅकिंग क्रिकेट सुहास यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय, कारण त्यांनी स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेतलेली आहे. आयकॉन खेळाडूला ती जबाबदारी पार पाडायची आहे. अगदी स्वीपचा हा फटका बसून मारला आणि तिथे 4 धावा. दादा पाटील यांच्यावर अगदी हल्ला चढवलाय. आपण जर बघितलं तर पहिल्या चेंडूवर 1 धाव मिळाली, त्यानंतर षटकार, त्यानंतर चौकार आणि परत एकदा दुसरा चौकार. अगदी प्रहार सुहास यांच्या माध्यमातून. सुहास यांना तुम्ही फार वेळ थांबवू शकत नाही, परंतु चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आता. आणि ते उंचावरून असा मारलेला फटका. चेंडू करतो ट्रॅव्हल. सीमा पार षटकार. चेंडू अगदी लांब दूरवर जाऊन पोहोचला. 6 धावांसाठी. अगदी जर आपण वाऱ्याची दिशा पाहिली तर त्याच्या विरुद्ध हा फटका खेळला होता, परंतु डिस्टन्स अगदी लांब. चांगल्या प्रकारे त्या चेंडूच्या मागे ताकद आणि तो चेंडू अगदी सीमापार जाऊन पोहोचला 6 धावांसाठी. सुरुवातीचे आपण पाहिलं तर षटक चांगल्या पद्धतीचे हाताळले होते, परंतु या षटकात मात्र कुठेतरी प्रहार आपल्याला पाहायला जरूर मिळाले. चौकार षटकार, चौकार चौकार षटकार अशा पद्धतीचे फटके आपल्याला जरूर पाहायला मिळाले. पुन्हा एकदा शॉट अँड फुल पॉवरफुल. तिथे मात्र झेल सोडलेला आहे आणि तुम्ही एक इन्फॉर्म खेळाडूला जीवनदान दिलेलं आहे. त्याचा
किती मोठा तोटा तुम्हाला होणार ती येणारी वेळ सांगणार आणि एस के फायटर संघाला किती फायदा होईल ती येणारी वेळ सांगणार आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 38. जर आपण तिसरे षटक बघितलं दादा पाटील